काही सदस्यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेबद्दल अनेक प्रश्न विचारले। अध्यक्ष महोदय, ही गोष्ट खरी आहे की ही योजना आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 लाख रुपये आपण जर आपला एखादा शेतकरी त्यामध्ये गेला तर आपण 2 लाख रुपये अनुदान आणि कायमस्वरूपी जर अपंगत्व आलं तर आपण साधारणतः 1 लाख रुपये इतकं सानुग्रहण अनुदान हे आपण कृषी विभागाच्या माध्यमातून देतो। आपण जर मागचा हिशोब केला 2023-24 मध्ये आपण 140 कोटी रुपये दिले, 2024-25 मध्ये 116 कोटी रुपये दिले, 25-26 मध्ये अध्यक्ष महोदय परत 140 कोटी रुपये सानुग्रह अनुदान शेतकऱ्यांना आपण दिले। तसे 26-27 मध्ये आतापर्यंत आपण या योजनेमध्ये असं 27 कोटी आपण पैसे त्यांना भरीव मदत दिलेली आहे। मला आपल्याला सगळ्याला माहित आहे यामध्ये अनेक सदस्यांची एक भावना असायची, एक मागणी असायची, शेतकऱ्यांबरोबर या योजनेमध्ये शेतमजुरांचा सुद्धा समावेश झाला पाहिजे। कारण का शेतीमध्ये तो शेतमजूर राबत असतो आणि त्याला अचानक कुठेतरी त्याचा अपघात होतो, कुठेतरी एखादा सर्पदोष होतो, त्यामुळे शेतमजुराला सुद्धा त्याचा समावेश करावा म्हणून सदस्यांची मागणी होती आणि त्यामध्ये आपण शेतमजुरांचा सुद्धा हा समावेश या योजनेमध्ये केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे त्याचा फायदा निश्चित प्रकारे त्या शेतमजुराला सुद्धा कुठेतरी बरं वाटेल की मी ज्या शेतामध्ये उद्या त्याला त्या कुटुंबाला कुठेतरी वेगळ्या प्रकारचा त्यातनं आधार मिळेल या योजनेमध्ये। त्यामुळे आपल्याला दुसऱ्या एक सदस्यांनी मागणी केली होती की उष्माघाताचा त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की उष्माघातामुळे मृत्यू झाला तर या योजनेचा समावेश नव्हता। तर मी आपल्या सदस्यांना या माध्यमातून सांगतो, जर उष्माघातामुळे जर एखाद्या शेतकऱ्याच्या यामध्ये मृत्यू झाला तर या योजनेमध्ये शासनाने तो विचार केलेला आहे। त्यामुळे निश्चित प्रकारे आम्ही त्याचा विचार निश्चित प्रकारे करू हे पण आपल्या सगळ्या माध्यमातून सांगतो।